Hello, students. Welcome all of you once again. I am Jitendra Srivanshi sir. Let's start our remaining part number 2. Before it, we saw that how in the part 1, Sophie made his try to re-enter in the prison, but they were very unsuccessful. So let's begin what happened in the part 2. Disconsolate, Soapy stopped his unveiling racket. Disconsolate means अतिशय नाराजीने किंवा दुःखाने सोपीने अतिशय दुःखाने त्याचे निरर्थक प्रयत्न थांबविले. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. आणि विचार करू लागला की मला कधीच पोलीस पकडू शकत नाही का. इन हिज फॅन्सी द आइसलँड सेम्ड अँड अटेनेबल अर्किडिया. आणि तो कल्पना करू लागला की मला ज्या बेटावर जायचे तर ते स्वर्गासारखं असणारं बेट अशक्यप्राय वाटू लागले. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आणि त्याने त्याच्या कोटचे बटन लावले आणि तो थंडगार वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने निघाला. इन अ cigar store, he saw a well dressed man lighting a cigar at the swinging light. आणि त्याने एका सिगार दुकानामध्ये एक चांगला पोशाख परिधान केलेला व्यक्ती बघितला की जो आनंदाने सिगार पेटवत होता. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. त्या माणसाने त्याची सोनेरी रंगाची छत्री प्रवेशद्वाराजवळच ठेवलेली होती. सोपी स्टेप इनसाइड. सोपीने आत प्रवेश केला. ग्रॅब द अम्ब्रेला अँड सॉन्टर्ड ऑफ विथ इट स्लोली. आणि तो अतिशय सुरक्षितपणे हळूहळू निघाला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टिली. आणि त्याच्या पाठोपाठ तो छत्रीचा मालकसुद्धा निघाला. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. आणि रागाने तो म्हटला की माझी छत्री. ओ इज इट स्नियर्ड सोपी ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी. लार्सनी मीन्स वैयक्तिक मालमत्ता. आणि त्याच वेळेस सोपी हसत म्हटला की हो, ही तुमची आहे का. ही तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे का. असं त्या माणसाला म्हटला. वेल, वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. आय टूक इट युअर अम्ब्रेला. मी तुमची छत्री घेतली आहे, तुम्ही पोलिसाला का बोलवत नाही. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. तुम्ही त्या कॉपला का बोलवत नाही. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. की त्या कोपऱ्याजवळ तो एक कॉप उभा आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप्स. छत्री मालक थोडा नरमला. सोपी डीड लाईकवाईज विथ अ प्रिमॉनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. प्रिमॉनिशन म्हणजे काहीतरी दुःखद घडण्याची विशेष बाब समोर येणे. आणि त्याच वेळेस सोपीला वाटायला लागलं की त्याच्या नशिबाविरुद्ध काहीतरी घटना घडणार आहे. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. आणि पोलिसमॅन त्या दोघांकडे अतिशय जिज्ञासाने पाहत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. आणि त्याच वेळेस तो म्हटला की अर्थातच. वेल, यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर्स इफ इट इज युअर अम्ब्रेला. की ठीक आहे की तुला माहीत आहे का की अशा चुका कशा प्रकारे होऊ शकतात आणि ही जर तुझी अम्ब्रेला असेल तर. आय होप यू विल एक्सक्यूज मी. आणि त्याच वेळेस तो म्हटला छत्रीचा मालक की जर ही तुझी अम्ब्रेला असेल तर ती तू घेऊ शकतो आणि मला माफ कर. आय पिक्ड इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स व्हाय आय होप यू विल. आणि ही छत्री मी सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तेथून मी उचलली. आणि जर ही तू ओळखली असेल तर तू ती घेऊ शकतो. मी ती परतीची अपेक्षा करणार नाही. ऑफकोर्स इट इज माईन सेड सोपी सॅव्हेजली. आणि सोपी अतिशय आत्मविश्वासाने म्हटला की अर्थातच ही माझी आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन
रिट्रीटेड आणि त्या छत्री मालकाने माघार घेतली. द पोलिसमॅन हरिड टू असिस्ट a tall blonde in an opera cloak across the street in front of a street car. आणि त्याच वेळेस पोलिसाने एक उंच अशी व्यक्ती सोनेरी केसांमधील की ज्या व्यक्तीने ओपेरा झगा घातलेला होता आणि ती रस्त्याच्या पलीकडे ज्या ठिकाणी एक कार उभी होती रस्त्याजवळ तर त्या ठिकाणी जाताना दिसली आणि तो त्या व्यक्तीच्या मदतीला गेला. दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे आणि ती व्यक्ती 2 ब्लॉक सोडून त्या ठिकाणी रस्त्याजवळ जात होती. Sophie walked eastward through a street damaged by improvements. आणि सोपी पूर्व दिशेला एका मार्गाजवळ येऊन पोचला की ज्या ठिकाणी रस्त्याला खूप खड्डे होते. ही hurled the umbrella angrily into an excavation आणि त्याने रागाने छत्री खड्ड्यामध्ये फेकून दिली. ही muttered against the men who wear helmets and carry clubs आणि तो त्या 2 हेल्मेटधारी व्यक्तींकडे बघून पुटपुटला, ओरडला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस कारण त्याला त्यांच्याकडून बेड्या ठोकून घ्यायची इच्छा होती. दे सेम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग आणि त्यांनी असं भासवलं की हा जणू एक राजासारखा व्यक्ती आहे. हू कुड डू नथिंग रॉंग की जो चुकीचं काहीच करू शकत नाही. ॲट लेंथ सोपी रीच वन ऑफ द अव्हेन्यूज टू द ईस्ट आणि पूर्व दिशेला सोपी हा एका प्रवेश मार्गाजवळ किंवा एका मार्गाजवळ पोहोचला की ज्या ठिकाणी द ग्लिटर चकाकी होती अँड टर्मॉईल वॉज बट फेंट आणि त्या ठिकाणी अतिशय गडबडीची जागा होती. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड मेडिसिन स्क्वेअर आणि त्याने स्वतःला मेडिसिन स्क्वेअर या ठिकाणी ओढून घेतले होते. म्हणजेच तो मेडिसिन स्क्वेअर या ठिकाणी आलेला होता. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन व्हेन द होम इज अ पार्क बेंच आणि त्या ठिकाणी आल्यावर त्याला आपल्या पूर्वज इथे राहत असल्याची जाणीव झाली किंवा त्याला त्या ठिकाणी आल्यावर आपण या ठिकाणी आधी सुद्धा काहीतरी संबंध असेल असं वाटायला लागले. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर परंतु विलक्षणपणे एका शांत कोपऱ्याजवळ सोपी आला. सोपी केम टू अ स्टँड स्टील आणि सोपी त्या शांत अशा कोपऱ्याजवळ येऊन थांबला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च की ज्या ठिकाणी एक जुने चर्च होते. क्वेंट आकर्षक होते अँड रॅमलिंग अँड गॅबल्ड की जे अतिशय विस्तृत आणि त्रिकोणाकृती प्रकारात बांधलेले होते. थ्रू वन व्हायोलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड आणि एका जांभळ्या खिडकीमधून उबदार आणि तेजस्वी असा प्रकाश येत होता. व्हेअर नो डाऊट की जेथे कुठलाही संशय न घेता द ऑर्गनिस्ट लॉइटर्ड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सबाथ अंथेम. सबाथ म्हणजे ख्रिस्ती आणि यहुदी यांचं एक गीत. त्या ठिकाणी एक सुंदर असं गाणं त्या ऑर्गनायझरने गायलेलं त्याला ऐकू आलं. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट आणि त्याच वेळेस त्याला अतिशय सुंदर असं म्युझिक ऐकायला आलं आणि त्याचं लक्ष तिकडे गेले. अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होलेशन ऑफ द आयर्न फेन्स आणि तो एका लोखंडी कुंपणाला लागून ते गाणं ऐकत बसला. द मून वॉज अबो फुल अँड रॅडियंट आणि
वरती चंद्राचा तेजस्वी असा प्रकाश चमकत होता. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेर फ्यू. वाटसरू आणि गाड्या कमी प्रमाणात होत्या. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपिली इन द यूज. आणि चिमण्या या शांतपणे झोपी गेल्या होत्या. ऑर अ लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्च यार्ड. आणि तो सीन जणू, तो दृश्य जणू आपण एखाद्या खेड्यात आहोत असं वाटत होतंय. अर्थातच मित्रांनो, की वरती चंद्राचा तेजस्वी प्रकाश आहे, त्याचबरोबर वाहनांचा प्रवास कमी आहे आणि त्या ठिकाणी ज्या काही चिमण्या आहे त्यांचा जो आवाज होता तर तो शांत झालेला आहे. ते शांतपणे झोपी गेलेले आहे. म्हणजे अतिशय सुंदर वातावरण त्या ठिकाणी आहे. अँड द अनथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स. आणि सोपीने जे काही गाणं होतं की जे सोपी त्या लोखंडी कुंपणाला लागून ऐकत होता तर ते अतिशय सुंदर असं होतं. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज. आणि त्या गाण्यामुळे त्याला पूर्वीचे दिवस आठवले. वेन हिज लाईफ कंटेन सच थिंग, की ज्यावेळेस त्याचं जीवन परिपूर्ण होतं किंवा भरून असं होतं. ॲज मदर्स, की ज्याच्या आयुष्यामध्ये आई होती. अँड रोजेस, आणि जे काही चांगले दिवस होते, चांगल्या गोष्टी होत्या. अँड ॲम्बिशन्स, महत्त्वाकांक्षासुद्धा होत्या. अँड फ्रेंड्स, आणि त्याचे मित्रसुद्धा होते. अर्थातच त्याला ते गाणं ऐकून त्याचे संपूर्ण ज्या काही जुन्या गोष्टी होत्या तर त्या त्याला आठवल्या. अँड इमॅक्युलेट थॉट्स, आणि निष्कलंक असे विचार, की जो अतिशय चांगल्या प्रकारे वागत होता, अतिशय स्पष्ट आणि चांगल्या मनाने तो जीवन जगत होता. द कंजक्शन्स ऑफ सोपीज रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. आणि त्या सोपीच्या विलक्षण मनामध्ये बदल झाला. ते जुनं चर्च बघून त्याच्या विचारांमध्ये बदल झाला आणि अचानक त्याचा जो काही आत्मा आहे तर तो आत्मासुद्धा बदलला. म्हणजेच त्याच्या मनामध्ये या सर्व गोष्टी बघून अतिशय विलक्षण असा बदल झाला की जो त्याला अपेक्षितसुद्धा नव्हता व त्याने त्या गोष्टीचा विचारसुद्धा केलेला नव्हता. ही विव्ड विथ रायझिंग हॉरर द पीठ इन टू विच ही हॅड टंबल. आणि त्याने त्या गोष्टीमधून उठण्याचा निश्चय केला. द द डिग्रेडेड डेज, जे काही वाईट दिवस होते. अनवर्दी डिझायर्स, की ज्या काही अयोग्य इच्छा होत्या. डेड होप्स, मृत कल्पना होत्या. रेकेड फॅकल्टीज, जे काही बिघडलेले किंवा वाईट ज्या काही गोष्टी होत्या तर त्याच्यापासून त्याला मुक्त व्हायचं होतं. अँड मोटिव्ज अँड बेस मोटिव्ज, आणि ज्या काही हेतू होता दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, तर त्याला या जीवनाची अस्तित्वाची जाणीव करून देत होते. म्हणजेच त्याचं जे काही अस्तित्व आहे तर ते अजून आहे याची जाणीव करून देत होते. अँड ऑल्सो इन अ मुमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू धिस स्ट्रेंज मूड. आणि त्याचा जो काही मनाचा कल होता तर तो सुद्धा चांगल्या प्रकारे साथ देत होता. त्याचं हृदयसुद्धा बदललेलं होतं, ते त्याला चांगल्या प्रकारे साथ देत होते या क्षणाला. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू बॅटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट. आणि जे काही चांगल्या गोष्टी होत्या तर त्याला यावेळेस करायच्या होत्या. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. आणि त्याने ज्या काही निराशाजनक गोष्टी होत्या त्याच्यामधून त्याला बाहेर यायचं होतं. अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. ही वूड कॉन्कर द एविल दॅट हॅड एन्स्लेव हिम. आणि त्याला ज्या काही वाईट गोष्टींचा तो गुलाम झाला होता तर त्याच्यावर त्याला विजय मिळवायचा होता आणि त्याचं आयुष्य त्याला चांगलं करायचं होतं. देअर वॉज टाईम, आणि हीच वेळ होती. ही वॉज अ यंग एट, आणि तो तरुणसुद्धा होता. विद्यार्थी मित्रांनो, तारुण्यामध्ये आपण अशा अनेक गोष्टी करू शकतो
की ज्या आपल्या जीवनाला भरारी देऊ शकतात. आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं आणि म्हणून तो तशा प्रकारे विचार करू लागला. ही वूड resurrect his old eager ambitions and pursue them without faltering. आणि म्हणून तो ज्या काही जुन्या गोष्टी होत्या, ज्या काही महत्त्वाकांक्षा होत्या, तर त्यांचा तो पाठलाग करणार होता आणि तो त्यांच्याप्रमाणे कार्य करणार होता. Those Solomon but sweet organ notes had set up a revolution in him. आणि जे काही गाणं गाणं त्याने ऐकलं होतं, ज्या प्रकारे तो वाजणारा वाजत होता, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये क्रांती झाली, त्याच्यात बदल झाला. Tomorrow he would go into the roaring downstore district and find work. आणि त्याने निश्चय केला की उद्या तो जे काही डाऊन डिस्ट्रिक्ट आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तो काम बघणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तो काम बघणार आहे. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला काही कामाची अपेक्षा असते आणि आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतो, तर तशा प्रकारे हा सोपीसुद्धा कामाच्या शोधात निघणार होता. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. आणि त्या काळामध्ये त्याला जो काही फर इम्पोर्टर होता, तर त्याने त्याला ड्रायव्हरची नोकरी बहाल केली होती. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड. आणि तो आता जगामध्ये काहीतरी करणारा व्यक्ती म्हणून समोर येणार होता. म्हणजेच त्याने जे काही हातात मिशन घेतले होते, तर तो ते पूर्ण करणार होता. ही वूड आणि तो करू शकतो असा विचार त्याने मनात आणला. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. आणि असा विचार करत असताना त्याला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला अशी जाणीव झाली. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पेसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. आणि त्याने लगेच मागे वळून बघितले, तर त्याला त्या ठिकाणी पोलिसाचा हात दिसला. व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क द ऑफिसर. आणि त्याच वेळेस त्या अधिकाऱ्याने त्याला विचारले की तू इथे काय करत आहेस. नथिंग सेड सोपी. आणि सोपी उत्तरला की मी इथे काहीच करत नाही. देन कमिंग अलॉंग सेड द पोलिसमॅन. आणि त्याच वेळेस त्याला पोलीस म्हटला, जर तू इथे काहीच करत नसील तर चल आमच्या बरोबर. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. आणि दुसऱ्या दिवशी त्याला जेव्हा पोलीस कोर्टमध्ये हजर केले, तर त्यावेळेस त्याला शिक्षा म्हणून 3 महिने त्या आईसलँड बेटावर पाठवण्यात आले. म्हणजेच त्याची जी काही इच्छा होती, तर ती इच्छा या ठिकाणी शेवटी जेव्हा त्याला चांगलं जीवन जगण्याची कल्पना सुचली, तो विचार करू लागला, तर त्यावेळेस ती पूर्ण झाली. इट मीन्स दॅट समटाईम्स व्हॉट वी थिंक इट विल नॉट कम्प्लीट, बट आफ्टर सम टाईम इट विल कम्प्लीट. आणि यालाच विद्यार्थी मित्रांनो जीवन असे म्हणतात. ज्यावेळेस त्याला अपेक्षा होती की मला त्या बेटावर जायचं आहे, तर त्यावेळेस ती इच्छा पूर्ण झाली नाही. आणि ज्यावेळेस त्याने निश्चय केला की मला चांगल्या प्रकारे जीवन जगायचं आहे, आणि त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आले. अशा प्रकारे आपला जो काही द कॉप अँड दी अनथेम हे प्रकरण होतं की जे ओ हेनरी यांनी लिहिले आहे, तर ते अतिशय सुंदर असं होय. धन्यवाद मित्रांनो.